इथे द्या आधी. हो हे काय करताय तुम्ही? काय करताय? सतत आपली कामं. मगाशी म्हणालात ना लकी आहात, माझ्या हातची भजी खायला मिळणार म्हणून, पण त्या खा. हो हे बघा, नाही इतकं काम करते आणि त्याच्यानंतर खाते. ते काही नाही. आधी मी तुमच्यासाठी आणि ताईसाठी भजी करतो, ती खाऊन घ्या, मग बाकीची कामं करा. अहो इतकं कितीसा वेळ लागणार आहे त्याच्यासाठी? नाहीतर ना पुढची बाकीची कामं तशीच राहून जातात. मुळीच नाही, मी एकदम फास्ट करतो, बघाच तुम्ही. अरे बापरे, अरे विद्युत, बापरे. हंड्रेडपणा आहे हा. देख, अरे हा बोट पुढे कर. हो काय करताय, किती घाई करताय. तरी तुम्हाला बोललेले नाही मी करते म्हणून, पण तुम्ही ना माझी कोणतीच गोष्ट ऐकत नाहीये. अगं कार्तिकी थोडंसंच कापलंय. चला तुम्ही दोघं बाहेर जाऊन बसा, मी भजी तळते आणि सगळं किचन पण आवरून घेते. चल 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 ये लवकर. जा विद्युत, तिला बाहेर घेऊन जा. अगं पण हे करते अरे मी, जा बाहेर. विद्युत, तुझ्या हाताला चव खूप छान आहे हा. आजचा बेत मात्र मस्त झाला. पण थोडीशी भजी उरली आहे का रे? नाही म्हणजे काय, आमच्या पंप्याला जरा घेऊन गेले असते ना म्हणून विचारलं हो. अहो काकू, उरली आहेत असं का विचारता? जेव्हा विद्युत भजी करत होता ना तेव्हा मी बाजूला काढून ठेवली होती. हो काकू, तुम्ही मागितली नसती तरी मी देणारच होते. थांबा, पंप्यासाठी घेऊन आले. अहो डबे भरून घ्यायची तुमची सवय अश्विनीला काय नवीन नाहीये ना, म्हणून तिने आधीच बाजूला ठेवली होती तुमच्यासाठी. चला बरं झालं, आता पुढच्या वेळेला आपण बटाटे वड्याचा प्लॅन करूया. नको, कुहू आणि संजू ज्या वेळेला घरी असतील ना त्यावेळेला आपण चायनीजचा प्लॅन करूया. हो चालेल ना, पण चायनीज भजी आपण ती करायची. हा अहो त्याला मंचुरियन म्हणतात. खायचं माहितीये, नाव माहित नाही. तरीच म्हणते, तुम्ही अजून गप्प कशा काय? पण चायनीज करायचं म्हणजे शिल्पी घरी हवी ना. तिच्या इतकं चांगलं चायनीज कोणालाच करता येत नाही. खरंय काकू तुमचं. भजी बरं येते. हा कार्तिकी चल, आपल्याला पण निघायला हवं ना. आणि त्याच्यानंतर मला फेशियलची अपॉइंटमेंट आहे पार्लरमध्ये. हो चालेल, निघूयात आपण. नाही नको, खूप उशीर होईल. जाऊ दे, मी अपॉइंटमेंट कॅन्सलच करते. आपण तुझ्या फिजिओथेरपीच्या सेशनसाठी जाऊ. हां चल. अश्विनी मॅडम, तुम्ही प्लीज माझ्यासाठी तुमची अपॉइंटमेंट कॅन्सल करू नका. आपण फिजिओथेरपीची अपॉइंटमेंट उद्यावरती शिफ्ट होते का बघूयात का? आणि तसं पण तुम्ही मला काल म्हणाला होतात ना की तुमची अपॉइंटमेंट खूप इम्पॉर्टंट आहे म्हणून. हो अगं पण नाही ताई, तू अपॉइंटमेंट कॅन्सल करू नकोस. एक काम करू, आपण एकत्रच निघूया. मी तुला पार्लरला ड्रॉप करतो, त्यांना क्लिनिकला घेऊन जातो. तसंही मला संजूला घ्यायला जायचंच आहे, म्हणजे एकाच फेरीत सगळी कामं होतील. तुम्ही कशाला उगाच त्रास करून घेताय? आपण फिजिओथेरपीची अपॉइंटमेंट शिफ्ट होते का बघूयात ना. नाही, अजिबात नाही. ट्रीटमेंट पहिली, त्याच्यात हयगय नाही. बरं व्हायचं ना लवकर. हो मी आले चेंज करून. हां ठीक आहे, त्यानिमित्तानं मला संजूला सुद्धा भेटता येईल. आलेच मी. बाबा हे कन्व्हेन्शन झालं ना की बिझनेसला खूप फायदा होणार आहे. खूप नवीन प्रोजेक्ट सुरू होत आहे. आता बिझनेस हवा तसा पिकअप घेईल. सगळं तब्येत सांभाळून कर. हो आई. श्रेयस तू खुश आहेस ना? मग झालं तर. हो बाबा, खूप खुश आहे. हो पण चेकअप मिस नको व्हायला सगळी कामं करताना. अगं किती पाऊस पडत होता, कसं जाणार होतो मी? उद्या जाणार आहे मी चेकअपला, खरंच. बाबा आणि तुम्ही दोघंही झोपा बरं. अख्खी बिल्डिंग झोपली, फक्त आपलंच घर जाग आहे. तू काय किचन मधनं कोणाचे लाईट्स बंद झाले हे चेक करत असते काय? अहो कधी काही बोलता, कधी थट्टा सुचते का तुम्हाला माझी? आता बसलोय ना कितीतरी दिवसांनी गप्पा मारायला. तू पण बस, गप्पा मारू. बस. अच्छा हा, त्या कार्तिकीची फिजिओथेरपी होती ना, तू जाणार होतीस, काय बोलले डॉक्टर? अहो मी जाणार होते, पण पार्लरमध्ये फेशियलची अपॉइंटमेंट होती. मग विद्युत म्हणाला मी सोडतो कार्तिकीला, म्हणून नाही गेले.
खरंच विद्युतला किती आपली काळजी आहे ना. दुसरा तिसरा मुलगा असताना तर निघून गेला असता, पण नाही. अश्विनीला पार्लरला सोडलं, कार्तिकीला फिजिओथेरपीला घेऊन गेला आणि भजी सुद्धा केले. भजी? अरे नाही ते नाही काय नाही 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 नाही, आता सावरा नको करू हा आई प्लीज. काही भज्यांसाठी आपल्या पोटच्या पुराला विसरलीये. व्हेरी बॅड. आता मी कोण बाबा? विद्युतच लाडका आहे ना, मी कोण? तसं नाहीये रे. खरंच खूप गुणी मुलगा आहे, पण काय करणार, आपलंच नाणं खोटं. शिल्पेने स्वतःच्या हाताने सोन्यासारख्या संसाराची माती केली. काय मिळवलं? नवरा गमावला, मुलगा दूर झाला. नाही काय आई, हे सगळं तुला कळून फायदा नाही ना. तुला वाईट वाटून काय होणार आहे? तिला वाईट वाटायला हवं ना. आणि तिला या सगळ्याचा कसलाच फरक पडत नाही. ती आपली मस्त मजेत जगतेय, कळलं तुला? अरे असं म्हणून कसं चालेल? किती झालं तरी माझी पोटची पोरगी आहे. आणि हे सगळं घडायला असं किती सवय आहे तिचं. अजून अख्खं आयुष्य पडलंय. वाईट वाटून घ्यायचं नाही असं म्हणून झटकून नाही देता येणार रे. आई तुला आता स्पष्टच सांगतो, शिल्पी, तिचं आयुष्य आणि तिच्या आयुष्याचे निर्णय याच्याशी आपलं काहीही घेणं देणं नाही, काही संबंध नाही, कळलं तुला? आणि अश्विनी, मी विद्युतलाही जरा सल्ला देणार आहे की आता जरा प्रॅक्टिकल हो. हे लोकांच्या मागे बसून रडणं काही गरजेचं नाहीये, कळलं ना? आणि कोणासाठी रडायचं? या शिल्पीसाठी? विचार मुलीसाठी? अजिबात नाही. स्वतःचा विचार करा म्हणावं. कार्तिकी, आता तब्येत बरी आहे ना? हो. नाही, गेल्या काही दिवसामध्ये खूप धावपळ झाली तुझी. कार्तिकी काकू, मी जर तुम्हाला काकू म्हटलं तर चालेल? हो चालेल ना. कार्तिकी काकू, तुम्ही कुहूचं होमवर्क घेतात? हो घेते, पण हे तुला कसं कळलं? कुहूनेच मला सांगितलं. हे घ्या चहा. कार्तिकी चहा घे. काकू तुम्ही उभ्या का, बसा ना. हो. कुहूनेच मला सांगितलं की तुम्ही तिचं होमवर्क घेतात, तिला ड्रॉइंग शिकवतात. वा, तुमचं नेटवर्क तर खूप फास्ट आहे हा. अजून काय काय सांगितलं तुला कुहूनी? कुहू मला म्हणत होती की तुम्हाला गोष्ट पण सांगता येते, तुम्ही मला पण गोष्ट सांगाल? हो सांगेन. संजू, ते आत्ताच आलेत ना? आणि आल्या काय, ॲक्च्युली आप्पा डॉक्टरांकडून डायरेक्टली घरी जायचं होतं, पण सबनीस सरांचा फोन आला. त्यांना भेटायला जायचं होतं, ती फाईल घरीच राहिली. त्यामुळे मग मी यांना घेऊन घरी आलो. कार्तिकी मॅडम, हे काम झालं की मी लगेच तुम्हाला घरी सोडतो. हो इट्स ओके. त्या निमित्ताने तरी मला अश्विनी मॅडमच्या आईवडिलांना भेटता आलं. बरं, तुमचं चालू दे, मी 1-2 फोन कॉल्स करून घेतो. अरे संजू, तोपर्यंत तुझे ड्रॉइंग बुक दाखव ना काकूंना. अरे वा संजू, तुझं ड्रॉइंग तर खूप छान आहे. हो, पण मला ड्रॉइंग आवडत नाही. उद्यापासून मी ड्रॉइंग क्लासला पण नाही जाणार. संजू, कुठे जाणार नाही आहेस तू? ड्रॉइंग क्लासला. संजू, असं नाही करायचं. एकदा एक गोष्ट फोकस केली ना, मग ती गोष्ट करायची. पण मला नाही जायचं आता. संजू, तुला ना मागितल्यावर लगेच सगळं मिळतंय ना, म्हणून तू असं करतोयस. ते काही नाही, तुला क्लासला जावं लागेल. ओके? मला ते काही माहित नाही, मला नाही जायचंय. मी बोलून घेऊ का त्याच्याशी? हां सर, मी तुम्हालाच कॉल करत होतो. मग आलोच. हां. संजू, तुला का बरं नाही जायचं ड्रॉइंग क्लासला? ती तिकडची मुलं मला चिडवतात आणि सांगत असतात सगळ्यांना की हा मोर काढायला लागतो, ते बदक दिसतं, आणि मग सगळे हसतात. हे बघ संजू, तू मला सांग बरं, तुला स्पोर्ट्समध्ये काय आवडतं? बास्केटबॉल. आणि तुला बास्केटबॉल का बरं आवडतं? मी ज्या टीम मध्ये जातो ती टीम जिंकते. हे बघ संजू, आता मला सांग बरं की तुझ्या ड्रॉइंग क्लासमधल्या मुलांना बास्केटबॉल खेळता येतं? नाही, त्यांना फक्त ड्रॉइंगच येतं. मग हे असंच आहे, जे तुला येतं ते त्यांना नाही येत, आणि जे त्यांना येतं ते तुला नाही येत.
मग अशा वेळेला आपण काय करायचं माहिती आहे का तुला? जे आपल्याला येत नाही ना ते शिकण्याचा प्रयत्न करायचा. हे बघ संजू, आता जर तुला यापुढे कोणी चिडवलं ना तर त्याचं वाईट मानून घ्यायचं नाही. उलट तू काय करायचं माहिती आहेस का? तुझी ड्रॉइंग बुक घेऊन त्यांच्याकडे द्यायची आणि त्यांना म्हणायचं मला ड्रॉइंग शिकव. ओके? असं केल्याने तुझी प्रॅक्टिस सुद्धा होईल आणि तुझं ड्रॉइंग सुद्धा सुधारेल आणि तू खूप छान ड्रॉइंग काढायला लागशील. हो खरंच काकू? मग मी मोर काढलेलं मोरच दिसणार? हो नक्कीच. आणि मग मी पण त्यांना चिडवणार की तुम्हाला कुठे बास्केटबॉल खेळायला येतं. हे असं नाही करायचं हं, संजू. तुला आता बास्केटबॉल छान खेळता येतं की नाही, मग तू त्यांना बास्केटबॉल शिकव आणि तू त्यांच्याकडून ड्रॉइंग शिक. हे बघ संजू, आपल्याला जे नेहमी येतं ना ते दुसऱ्यांना शिकवत राहिलं पाहिजे. असं केल्याने तुझे फ्रेंड्स सुद्धा बनतील, हो की नाही? येस, आता मी असंच करणार. उद्या जाऊन त्यांच्याशी फ्रेंडशिप करणार आणि त्यांना ड्रॉइंग शिकवायला सांगणार. पप्पा, उद्यापासून मी ड्रॉइंग क्लासला जाणार. थांबा, मी आता तुम्हाला ड्रॉइंग करून दाखवतो. कार्तिकी, अगं किती छान समजावलंस तू संजूला. नाहीतर ड्रॉइंग आणि संजू म्हणजे कठीणच होतं ग बाई. हे बघा काकू, लहान मुलं ना खूप सोपी असतात. त्यांना आपण जसं घडवू ना तशी ती घडत असतात. फक्त इतकंच आहे की कधी कधी आपण त्यांना समजून घ्यायला कुठेतरी कमी पडतो. पण त्यांना जर आपण प्रेमाने आणि समजूतदारपणाने समजून सांगितलं ना की ते अगदी मनमोकळेपणाने आपल्याशी बोलतात. अरे वा, लहान मुलांशी कसं वागावं हे अगदी चांगलंच माहिती आहे तुला. अप्पा, आता ना उशीर होतोय, मला त्यांना घरी सोडून मग पुढे जायचंय. तुम्ही तुमच्या गप्पा नंतर पूर्ण करा. कार्तिकी मॅडम, निघूया आपण. हो चालेल. कार्तिकी, अधूनमधून येत जा हा. खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून, तुला भेटून. हो काकू, मी नक्की येत जाईन. आणि काकू, आता मी एक रोज ड्रॉइंग काढणार आणि तुम्हाला त्यांचा फोटो पाठवणार. हो चालेल, नक्की पाठव. डील डन. डील डन. चला. ऐक, आई आई आई. अहो बघावं तेव्हा त्या कॉम्प्युटरच्या समोर बाहेर हॉलमध्ये बसलेले असतात. मी सांगते तरी तुम्हाला मधून मधून पडत जा, पण नाही. सावकाश सावकाश. डॉक्टर म्हणाले जरा फिरत जा, मग गेलो होतो ना. हो हो, जाता ना फिरायला, पण फिरायच्या नावाखाली तांबे आणि वारंग त्यांच्याकडे जाऊन गप्पा आणता, माहितीये मला. अगं लोकांच्यात मिसळायचंच नाही का? मिसळायला कोण नाही म्हणतंय, पण वॉकची 10 मिनिटं ती तर नेहमी कराल ना वॉक. शरीराला जशी विश्रांती महत्वाची ना तशीच हालचाल पण महत्वाची ना. तुला तर लेक्चर द्यायला बस जागाच हवी असते. ऐक, थांबा देते. आणि लेक्चर कसलं हो, काळजीपोटी बोलतीये ना. घ्या. बघ कुणाचा आहे. माहितीचा नंबर नाहीये, जाहिरात नाही तर काहीतरी दुसरंच असेल. अगं उचल नाही तर बंद होईल. हॅलो. हा काकू, विक्रम बोलतोय. विक्रम, मला थोडंसं बोलायचं होतं. 1 मिनिट, मी यांना देते. नाही नाही काकू, काका रेस्ट करत असतील ना, सो त्यांना डिस्टर्ब नको. मला 1च मिनिटाचं काम होतं, सो तुमच्याशी बोललो तर चालेल ना? हा बोल ना. काकू, मला तुम्हा दोघांची, तुमच्याशी आणि काकांशी थोडंसं बोलायचं होतं, पण ते असं फोनवर बोलणं शक्य नाहीये. सो मी घरी येऊन बोललो तर चालेल का? हा चालेल ना. ओके चालेल, येतो मी संध्याकाळी. आता हा कशाला येतोय? मला काय माहित. कार्तिकी मॅडम, सॉरी, आज तुम्हाला माझ्यामुळे उशीर झाला. हो, त्यात उशीर कसला? आणि तसंही मला कुठे जाऊन सही करायची आहे. अहो तसं नाही, तुमची आत्ताच फिजिओथेरपी झाली आहे. तुम्हाला आरामाची गरज आहे आणि मी तुम्हाला इथे घेऊन आलो आणि तुम्हाला त्रास झाला. हे बघा, मला कसलाही त्रास झालेला नाहीये. उलट या निमित्ताने मला संजूला तरी भेटायला मिळालं. आणि खरं सांगू का, तुम्ही माझ्यासाठी जे काही करताय ना त्या सगळ्याची परतफेड मी कशी करणार आहे मला खरंच कळत नाहीये. कार्तिकी मॅडम, मी कोणावरही उपकार केलेले नाहीयेत.
हे पहिलं क्लिअर करतो. हां, आणि परतफेडीचं म्हणाल तर जर तुम्हाला परतफेड करायची असेलच तर तुम्हाला 2 गोष्टी कराव्या लागतील. 2 गोष्टी कोणत्या? एक म्हणजे ही केस जेव्हा कोर्टात स्टँड होईल तेव्हा कोणालाही न घाबरता तुम्ही तुमचं स्टेटमेंट द्या. कारण तुमच्या या धाडसीपणामुळे डोमेस्टिक व्हायलन्सला बळी पडणाऱ्या बऱ्याच स्त्रियांचा फायदा होणार आहे. कदाचित अनेक स्त्रिया पुढे येऊन त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराला वाचा फोडतील. आणि दुसरी गोष्ट कोणती? दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही आजपासून मला विद्युत सर न म्हणता फक्त विद्युत म्हणा. हो, पण हे कसं शक्य आहे? कार्तिकी मॅडम, खूप लोक आयुष्यात भेटतात, पण काही व्यक्ती अशा असतात ना की त्यांच्यासाठी मनापासून काहीतरी करावं असं वाटतं. म्हणूनच मी तुमच्याकडे एक क्लायंट म्हणून न बघता एक चांगली मैत्रीण म्हणून हे सगळं करतोय. त्यामुळे आजपासून आपण हे फॉर्मल नातं सोडून एक नवीन इनफॉर्मल मैत्रीचं नातं सुरू केलं तर चालेल तुम्हाला? चालेल, पण माझी सुद्धा एक अट आहे. अट कोणती? यापुढे तुम्ही सुद्धा मला अहो जाऊ करून नाही हाक मारायची. बर, ठीक आहे. फ्रेंड्स? फ्रेंड्स. थँक्यू. जेनी, उघडाच राहू दे ना, कुणी क्लायंट नाहीये तर. ओके. जरा खेळती हवा येऊ दे. जेनी, एक ना मला सांग, त्या ब्राईडची अपॉइंटमेंट किती वाजता आहे? त्याच्या अगोदर मी सगळे उद्या जे पॅक लागणार आहेत ना ते तयार करून ठेवते. अगं, दुपारी 12 वाजेपर्यंत येणार आहे ती. दुपारनंतर म्हणजे लवकर करायला हवं ना. करते मी. माई ऐक ना, मी आता ना जरा हिशोबाचं काम करते. तुला नंतर फोन करू का? आशू 1 मिनिट ऐक ना. अगं ऐक ना जरा. बरं, एक मिनिट थांब जरा. जेनी, ऐक ना, हा जरा हिशोब कर. माईला काहीतरी महत्वाचं बोलायचं. राहून जा. हां, बोल माई. अगं, तुझी ती कार्तिकी आहे ना, आज विद्युत तिला घरी घेऊन आला होता. खूप चांगली आहे ग मुलगी. माझ्या आणि तिच्या एवढ्या गप्पा रंगल्या होत्या. आणि संजू बरोबर सुद्धा अगदी छान गट्टी जमली हो तिची. संजू तर ती जे सांगेल ते सगळं ऐकत होता. खरं सांगू का, मला तर अगदी असं वाटलं ना की सून करून घ्यावं असं वाटतंय. हो ना? हो, अगदी बरोबर. माझ्या मनातलं ओळखलंच बघ तू. माई, पण तुला माहित आहे ना, कार्तिकीची डिवोर्सची प्रोसेस चालू आहे. ती गुणी मुलगी आहे. पण हो, सगळं माहिती आहे मला. पहिल्यांदा ती तुझ्या घरी आली ना, त्याच वेळेस विद्युतनी सगळं सांगितलं होतं मला. अगं, पण त्यात तिची काय बरं चूक आहे? म्हणजे तूही असाच विचार करतेस? तुला काहीच प्रॉब्लेम नाहीये? हे बघ, पंकज सारखा नवरा तिच्या नशिबी आला, त्यात तिचा काय बरं दोष? तसं असेल तर मग ठीक आहे माई. पण ऐक, मला ना अगोदर विद्युतशी बोलून घेऊ देत. आणि त्या दोघांच्या मनात काय चाललंय ना हे कळल्यानंतरच आप्पांना सांग. त्याच्या अगोदर काही सांगू नकोस. हां, ठीक आहे. आत्ता मी आप्पांना काही सांगत नाही, पण तू विद्युतशी बोल हा नक्की. मग ठेवू फोन. अश्विनी, विद्युत आणि कार्तिकी? अगं, म्हणजे विद्युत आणि कार्तिकीबद्दल जे मला वाटतंय ना तेच नेमकं माईलाही वाटतंय. देव करू आणि असंच हो. अगं, ते मला समजलं तुझ्या कॉलवरून, पण वाटते तितकं इझी नाही आहे. हां, कारण ते दोघं आत्ताच कुठे एका ट्रॉमॅटिक रिलेशनशिपमधून बाहेर पडत आहेत. तुझं म्हणणं पटतंय मला, पण तरीही असं मला वाटतंय की एकदा कार्तिकीचा डिवोर्स झाला ना की ह्या बाबतीत मला त्या दोघांशी बोलायला हवं. अगं अश्विनी, पण जरा घाई होत नाही आहे का? त्या दोघांमध्ये जे कन्व्हर्सेशन होतं ते सुद्धा कार्तिकीच्या केसच्या रिलेटेड. तरी म्हणजे ते दोघं ना एकमेकांशी इतके मोकळेपणाने बोलतात ना, खूप कम्फर्टेबल आहे असं वाटतं. तू जर त्या दोघांना एकत्र बघितलंस ना
तर तुझ्याही चेहऱ्यावर स्माईल येईल. ते दोघं इतके गोड दिसतात ना एकत्र, आणि त्यांच्या ना बॉडी लँग्वेजवरनं असंच वाटतं की ते दोघंही एकमेकांना आवडू लागलेत. ग्रेट. असं असेल तर चांगलंच आहे ग. पण मला असं वाटतं की तरीही कार्तिकीचा डिवोर्स प्रोसेस होईपर्यंत ना तू त्या दोघांनाही ऑब्झर्व कर, म्हणजे त्या दोघांनाही समजून घेण्याचा प्रयत्न कर. करेन, नक्कीच करेन. पण जोपर्यंत त्यांचं काही कन्फर्म होत नाही तोपर्यंत. ओके ओके, चल आता कामाला लागते आणि कामं करूया. मला पूर्ण खात्री आहे विद्युत, तुझ्या संसाराची मोडलेली घडी कार्तिकीच पुन्हा नीट बसवेल.